सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल. निप्पाणी भागात मोठा गोंधळ होईल. सीमा प्रश्न निकालात निघेल. मेघराजा काळतंत्र सोडेल. 12ही महिने पाऊस होईल. जलप्रलय होईल. कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठा भगदाड पडेल. भाग जलमय होईल. 1.5 महिन्याचं धान्य उदंड पिकेल. तांबडी रास मध्यम पिकेल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल. भारत देश पाकिस्तानचा चौथाई कोना ताब्यात घेईल. चीन राष्ट्र भारतावर आक्रमण करेल. भारतातील सैनिक चीनला हल्ला परतवून यशस्वी लावतील. जगातील अनेक राष्ट्रे एकमेकांशी लढतील. एकमेकांचे भाग ताबीज करतील. कोरोनापेक्षा मोठी महामारी होईल. माणसाला 18 तऱ्हेचा एक आजार होईल. कालवा कालव होईल. जगावर आजाराची संकटे येतील. आजारावर औषध मिळणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील. कोरोनाचे संकट कमी होईल. कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभल. भारत पाकिस्तान संघर्ष सुरू राहील. दोघात छुपे युद्ध होईल. अतिरेकी घुसखोरी करतील. मोठे बॉम्बस्फोट घडतील. घोटाळा होईल. मोठी शहरे उद्ध्वस्त होतील. राजकीय नेते इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारतील. सत्ता संघर्षाच्या मागे धावतील. राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकतील. तुरुंगात जातील. साखरेचा भाव तेजीमंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. उसाचा दर 4,000च्या वर जाईल. उसाचा काऊस होईल. रस्त्यावर पडेल. उसाच्या कांड्याने दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ होईल. व्यापारी वर्ग शेतकऱ्यांसाठी मोठी लुबाडणूक करेल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण राहील. पैशाच्या जोरावर न्याय मिळेल. वाड्या वस्त्या ओसाड पडतील. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. जंगलातील पक्षी गावात येईल. मनुष्य जंगलात जाईल. उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल. ऋतुमान बदलेल. 12ही महिने पाऊस पडेल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल. महागाईचा भस्मासूर वाढेल. सामान्य लोकांना जगणे मुश्किल होईल. जागतिक बाजारपेठेत मंदी येईल. तरुण वर्ग बेरोजगारीत खाईत लोटेल. आदमापूरच्या बाळूमामाचा त्रिभुवनात जय जयकार होईल. श्री बाळूमामाच्या नावानं चांग भलं.